म्हणजे आमचे बंधू यांच्याकडनं ही कूलर आली आहे। त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी कोमलसाठी पहिलाच बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय। काल जिथे थांबलं तिथनं सुरुवात 4 धावा। थँक्यू। त्यानंतर बघतो आपण बेस्ट बॉलरसाठी जी आम्हाला कूलर आली आहे ती कूलर आपण बघतो श्री प्रशांत जनार्दन भोईर यांच्याकडनं आम्हाला कूलर आली आहे। त्यांचे खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो। त्यासोबत बघतोय बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन सन्मान चिन्ह आणि मुख्य आकर्षक म्हणजे मालिकावीरची ट्रॉफी जी आम्हाला आली आहे ते आपण बघतोय आगासन गावचे दिव्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर महेशजी भोलानाथ मुंडे साहेब यांच्याकडनं आम्हाला ही मालिकावीर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि सन्मान चिन्ह हे सर्व चषक आम्हाला दिव्य एंटरप्राइजेस नावाने महेशजी मुंडे साहेबांकडनं आले। नक्कीच आपण बघतोय मुख्य व्यासपीठावरती पिसोली गावचे बालरामजी माळी साहेब यांच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी कॉमेंटेटर्सला दादांचा खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि इथे डॉट बॉल येतोय चांगली बॉलिंग कमबॅक डॉट बॉल जितूचा अक्षरशः आजचा दिवस फडकेपाटाने गाजवला। मेगा फायनल मध्ये धडक मारली आणि कालच्या दिवसामध्ये पिसवली संघाने मात्र आपला वर्चस्व गाजवलं आणि तो थेट आता खेळतोय इथे मेगा फायनल मध्ये फडकेपाटाच्या विरोधामध्ये। हो बॅटचा फ्लो वेगाने फिरतीये बॅट येतोय बॉल डॉट। हा डॉट बॉल तुम्हाला दबावात टाकू शकतो। जो 2 बॉल डॉट आले तो तुमच्यावर दबाव निर्माण करेल। जर तुम्ही पहिल्या बॉलवर चौकार मारताय षटकार मारताय आणि त्यानंतर बॉल डॉट खेळताय तर त्याचा फारसा फरक बॉलरवरती आणि टीम वरती पडणार नाही। तो फरक तुमच्यावरती पडतो कारण की मॅच महत्त्वपूर्ण आहे मेगा फायनल आहे। तुम्हाला या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल। सरळ दिशेने खेळून काढलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर येतोय चांगली फिल्डिंग लॉंग ऑफला येतोय फिल्डर अडवला बॉल उचलून फेकतोय 2 धावा कंप्लीट। कालच्या दिवसामध्ये याच जोडीने मात्र खूप चांगली फलंदाजी केली होती। एका बाजूला कोमल असेल तर एका बाजूला मयूर दोघांनी अक्षरशः कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली। 7 संघांचा घाशा गुंडाळला होता तिथे आणि तो संघ आला होता हो टा मारले बॉल वरती। गलीच्या फिल्डरने चुकी सुद्धा केली आहे थोडीशी बॉल अडवण्यासाठी घाई केली बॉल मागे निघून गेला। जिथे धाव होती 1 तिथे मिळालेल्या धावा 2 या दोन्ही धावफलक चालले पुढे। धावफलकावरती बघतो आपण धावा एकूण 8। पाच बॉल 8 शेवटचा बॉल पॉवर प्लेचा बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय बॉलर जितूला कोमल साठी हा बॉल लॉफ्ट केलाय गॅप मोठी आहे वाईड इज लॉंग ऑन फिल्डर आहे दूर बॉल जाईल सीमा पार कोमलच्या बॅटमधनं येतोय हा दुसरा चौकार। पण बॅकअप जरूर आहे मिळाली फक्त सिंगल स्ट्राइकला पुन्हा कोमल सिंगलने स्कोर बोर्ड चाललाय पुढे धावा फलकावरती 13 ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट एकहीकडे आतापर्यंत गमावला नाहीये 13 झालेल्या धावा फलकावरती फिल्डिंग मध्ये वारंवार बदल डोकेदुखीचं कारण बॉलरलाही आता विचार करावा लागतो फिल्डिंग एक्झॅक्टली सेट तरी कशी करायची
कारण की कोमलकडे एक क्षमता आहे, तो कुठल्याही दिशेने खेळू शकतो. मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं नेहमीच पिसवली संघाकडनं. ओ लांब ठेवला फ्रॉम द बॉडी, लांब जास्तच लांब गेला आणि पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. अरविंद सरांचा इशारा येतो आहे व्हाईट बॉलचा. एका बाजूला बघतो आपण श्रीनाथ सरांना स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये ते उभे आहेत. या आजच्या दिवसामध्ये आमचे दोन मेन पंच खूप चांगलं काम करत असताना पुन्हा पुन्हा दबाव. समोर कोमल आहे म्हणून बॉलर वरती दबाव आहे. सलगचा दुसरा आलाय तोही वाईट आलाय. धावा फलकावरती आपण बघतोय एकूण 15, सलग 2 वाईट, स्कोर बोर्ड 15. हो मारलाय, कडक मारलाय, अरे असा मारलाय की दूर जाऊन विसावलाय बॉल. सरळ चाललाय वाईड इस लॉंग ऑन आणि कॉमेंट्री बॉक्सच्या वर्ण 6 धावांसाठी. थँक्यू. षटकार आहे तो. कोमलची बॅट तडपते संध्याकाळच्या सत्रामध्ये. सूर्य अस्ताला चालला असताना एक सूर्यासारखा उगवतो कोमल मैदानावरती. फटके मारतोय, कडक मारलाय, षटकार मारलाय. धाव संख्या फलकावरती 21 बॉल झालेत फक्त 2. पुन्हा एकदा मारलाय. कोमल थांबणार नाहीये. पुन्हा बॉल चाललाय काऊ कॉर्नरला, क्लिअर करतोय. बॉबीच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होतोय. 6 धावा. ₹1,500 म्हणजे प्रत्येक षटकाराला ₹500. पण तिसरा मारल तरच 1,500. मारलाय आणि कडक मारलाय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय, हवेशी वार्तालाप करतोय. जेवढा उंच तेवढा लांब. धावा मिळाल्यात 6. डीजे मास्तरने सांगितलंय हवाय तेवढं बक्षीस मिळेल, पण षटकार मारून दाखव. कोमल मारतोय आणि मारता आता फटका बसलाय. इथे मात्र सापडलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये. निलेशने सुरेख वेल टिपलाय. 3 मारले, कडक मारले आणि चौथ्याच्या नादामध्ये मात्र आता तो डगआउटला चाललाय. धक्का पहिला पिसवलेला. बॉबीला बसले त्या फटक्याचे चटके. बॉल सीमा पार, रेतोय चौकार. $38 38 धाव फलकावरती. षटक संपन्न 2.
कोमलने आपलं काम पूर्ण केलं. ज्या धावा त्याचा बॅटमधनं हवा होता मेगा फायनलला, जी अपेक्षा होती ती त्याने पूर्ण केली पिसवली संघाची. 2 मध्ये 38 झाल्यात, घडी बाद झाला 1, आता बाकी आहेत अजून 2 षटक. फुलटॉस लिडिंग एज, फिल्डर धावतोय, थोडासा दूर आहे. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मधनं पहिल्या डब्यावर फील्ड रनआउटची संधी, फेकी करा, बॅकअप उभा. मला 2 धावा, 2 ने फलक पुढे 40 वरती. षटक सुरू झाले. तिसरं बॉलिंग ट्रॅक वर बघतो आपण निलेशला. निलेश नुकताच आता चांगला झेल टिपला होता कोमलचा, तोच निलेश आला आता बॉलिंग ट्रॅक वरती. निलेशला काहीतरी कारनामा करावा लागेल, धावा थांबवावा लागतील, रोख लावावा लागेल. जर संघ जो अडचणीत सापडला त्याला अडचणीतनं बाहेर काढायचं आहे तर चांगली बॉलिंग करावी लागेल. हो, वायडोकाचा प्रयत्न, फटका चांगला आहे, खेचून मारा लांबून, फटका चांगला आहे आणि तो मात्र जाईल स्वीपर कव्हरला, देऊन जाईल. धावा 4, येतोय चौकार. थँक्यू तुझ्या मास्टर. 6 ने फलक पुढे जाईल धाफलकावरती. एकूण 44-44. हो, पुन्हा दासे पावडून अपील उत्साहाने रनआउट आणि उशीर झाला. लेग बायची धाव पंचा, यास लेग बायची धाव. थँक्यू सो मच अरविंद सर. लेग बायची धाव येते. धाव फलक 1 ने पुढे जाईल. स्कोर बोर्ड वरती आपण बघतोय धाव संख्या एकूण 45. 3 बॉल 45. पहिल्या बॉलवर 2, नंतर चौकार, नंतर सिंगल. 6 धावा केल्यात खर्च. बॉल झाले 3. सॅकेटला सरकलाय फलंदाज नरेश. नुकताच आलेला नरेशने चौकार लगावला होता. बॉल पुन्हा हवेमध्ये, थोडा वेळ फिल्डर पासून दूर. बॉलर स्वतः चाललाय, फॉलो थ्रू मधनं बॉल उचलतोय, फेकतोय. अजून एक सिंगल. या सिंगलने स्कोरवर पुढे जाईल 46 वरती. धावा धाफलकावरती लागतात 46. त्या जर्सी नंबरही नरेशचा 46 आहे. 46 नंबरची जर्सी त्याने घातली आणि 46च धावा झाल्यात. धाव फलकावरती बॉलिंग ट्रॅकवर निलेश सज्ज आहे. थोडी दमछाक निलेशला आय थिंक जाणवतीये. नुकताच त्याने झेल टिपला, नुकताच तो लगेच बॉलिंग वरती आला. 40+ आहे. 40 ओव्हरनंतरही फिल्डर खेळतायत, सर्व खेळाडू खेळतायत. दमछाक होतेच, बऱ्याच वेळेला बघायला भेटतं, पण कधी कधी रेग्युलर राहील लाजवेल असं खेळ दाखवतात. हो, वॉट बिल्डिंग, कमिटमेंट चितूची. 100% एफर्ट. सेका साधाने बॉल उचलून फेकतोय, तोपर्यंत धावा मिळतात. इथनं अजून एकच धाव कंप्लीट झाली. 1 ने 47. बॉल झाले 5 बॉल 47. कमबॅक या ओव्हर मध्ये केलंय निलेशने. जरूर पहिल्या ओव्हर मध्ये विचार केला तर आय थिंक 12 रन होत्या. त्यानंतर दुसरं षटक खूप मागडं राहिलं मच्छिंद्राचं आणि या ओव्हर मध्ये चांगलं कमबॅक केलं. आतापर्यंत बघतो आपण निलेशने सेकंडचा कॉल, रनआउट, डेंजरस एंडला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय दुसरा. फलंदाज आता चाललाय डकआउटला. नरेशच्या खेळीचा होतोय इथनं अंत. थँक्यू. पाणी घेऊन जायचं, पाण्याची मागणी केली आहे, प्लीज पाणी पुरवायचं, लवकरात लवकर पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होईल. थोडीशी दमछाक जाणवते. 2-2 धावा, एक धाव धावून पूर्ण केल्या जात आहेत. षटका संपन्न झाली 3 धावा धाफलकावरती. 48 पहिल्या ओव्हर मध्ये 12, नंतर 26. त्यानंतर या ओव्हरचा जर विचार केला तर या ओव्हर मध्ये आतापर्यंत रन आले एकूण 9 धावा आले. लेगबायचे ते लेगबायचे धावा बॉलरच्या खात्यामध्ये काउंट केली जात नाही.
सो ती एक लेग बायची धाव आली आणि एकूण 9 धावा या ओव्हरमध्ये आल्या. असं करून धावा दापलकावरती 48 ड्रिंक्स सुरू आहे. डीजे मास्टरला देऊयात छोटीशी संधी. कडून आम्हाला 3 दिवस या स्पर्धेला पाण्याची सोय. उद्या कोळेगाव प्रीमियर लीग आहे त्याही टुर्नामेंट मध्ये. हो इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. देऊन जाईल पिसवलीला अजून धावा 6 षटकार. मयूर साठी कॅश प्राइज झालाय बालरामजी माळे साहेबांकडनं. एक मारला अजून 2 सडक मारले तर रोख रक्कम 3000 रुपये. या अगोदर कोमल साठी आले होते 1500 आणि कोमलने 3 मारले सुद्धा. जर मयूरने 3 मारले तर 3 आणि दुसराही आलाय. कडक आलाय. लांब पल्ल्याचा आलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. अजून एक डीप मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार. पावरचा बॉल चाललाय सीमा पार चाललाय. 2 षटकारानंतरचा येतोय हा चौकार. चांगली फिल्डिंग. डीप स्क्वेअर लेग मध्ये उभा आहे फिल्डर. सेकंडचा कॉल. स्ट्राईक हवी आहे डेंजरस एंडला. फेकी आणि चेंडूची फेकाफेक. बॉल सापडलाच नाही. मिळाला धावा अजून 2 स्ट्राईकला पुन्हा मयूर. 2 स्कोरबोर्ड पुढे जाईल. 60 66 66 धावा. 4 बॉल 66. 2 बॉल अजूनही बाकी. शेवटचे 2 बॉल 66 झाल्यात. भल्या मोठ्या धावांचा डोंगर उभा केला इथे मात्र पिसवली संघाने. तो मात्र आता फडकेपाडा संघासमोर. फडकेपाडा संघ त्याला मात्र टी फॉर टाट तसा उत्तर देऊ शकतो. ती क्षमता ताकद आहे पण सध्या ताकदीचा वापर मयूरचा सुरू आहे आणि त्याला कमी केलंय बॉबीने. आता मात्र मिळाले त्याची विकेट. फलंदाज होतोय बाद. 66 वरती लागतोय धक्का 3रा.
नवीन फलंदाज आलाय निलेश. चला शेवटचा बॉल बाकी बॉबी. डीजे मास्टरला रिक्वेस्ट आता आम्ही करतोय कोळीगीत संगीतांसाठी. संध्याकाळी शेवटचं तर आता कोळीगीत संगीत येऊ द्या. हो इथे पुन्हा जल उडालाय आणि शेवटच्या बॉल वरती मिळाली आहे विकेट. तिथे मात्र फिल्डर थर्ड मॅन ने कॅरी केलाय झेल. सलगचं 2 शेवट गोड बॉबीने केला. त्याच्या खात्यामध्ये 2 विकेट. धावा थांबला धावा फलकावरती 66 आणि आता पाठलाग करायचा आहे 67 धाव्यांचा. खेळाचं जसं दुसरं सत्र सुरू होईल मी तुर्तास थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा थेट कोळेगाव चषकची मेगा फायनल. आजच्या दिवसामध्ये आम्हाला चांगली साथ लाभली ओम साई MTC YouTube वाहिनीने सलग 2 दिवस ही स्पर्धा त्यांच्या वाहिनीवरती कव्हर केली. त्यांचा अतिश सोबत कॅमेरामॅन राहुल, त्यासोबत आमचे गुणसंख्यालेखक रिद्देश आणि रिद्देश सोबत आज बघितलं आम्ही परेशला सुद्धा, त्यासोबतच आशिष सुद्धा होता. या सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्यासोबत डीजे विशाल आणि विशाल सोबत आय थिंक विशाल बालाजी डीजे आणि विशाल, त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुर्तास थांबतोय मेगा फायनलच्या द्वितीय सत्रामध्ये. या पुन्हा ऐकूयात आवाज कल्याण डोंबिवली सागावचा बालू पटेल सरांना करतो इनवाइट मायक्रोफोन वरती. मला कॉम्प्लिमेंट आले त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. नाही मॅच संपल्या तर स्टंपला कोणीच हात नाही लावणार कारण 40 प्लेच्या खेळाडू शक्यतो स्टंप घेतत नाही. उद्या तुमची मला माहिती आहे की पेल देखील इथे कोळेगाव प्रीमियर लीग आहे. चला आजचा लास्टचा दिवस या स्पर्धेचा अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलोय. धन्यवाद देऊ आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देऊ आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देऊ संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आणि खास करून धन्यवाद देऊ ओमकार पाटील की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आपण तर एक दिवस आमच्यावरती विश्वास दर्शवला की समालोचन करण्यासाठी तुम्हाला यायचं. सुनील भोईर बघा एन्जॉय करतायत क्रिकेट. क्रिकेटच्या नात्यातून मित्र म्हणेल क्रिकेटच्या खेळातून सुनील भोईर मित्रत्वाचं नातं जपायचंय आणि ते नातं जपलं पाहिजे. आज माणुसकी जपली पाहिजे. चला सामना सुरू होते. कोमल गोलंदाजी मार्कवर कोमलला देखील पारितोषिक मिळालंय 1,500 रुपयाचा 12 माळीच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक घेऊन होते. 67 झाले. सकाळी बघितलं या संघाने 14 चेंडूत 69 कुठल्यात तर मग 67 का होणार नाहीत. 24 चेंडू मध्ये होतील पण जितू आणि कृष्णाला मात्र विकेट थांबणं फार गरजेचं आहे.
ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप मध्ये सामना सुरू होतो. कोमल पहिला चेंडू फुलर लेनचा होता, वेगवान होता. डॉट चेंडूची समाप्ती. कारण का चौथा सामना सलग खेळतो आपण फडकेपाडा संघ. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट तडमॅन, एक क्षेत्ररक्षण, एक गलीमध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरला आपण पाहू शकता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. कोमल तुझे तू. ओ चांगला चेंडू, पायचित्त स्ट्रॉंग अपील होतं या वेळेला. फुलर लेनचा पुन्हा एकदा चेंडू फेकला होता. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. बॅकिंग आली बघा. लेग बायच्या स्वरूपात खातं उघडलं आहे. चौका षटकांची नित्यंत गरज आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागणार आहे. मला वाटतं पिसेवली संघाला देखील ट्रॉफी मिळेल. सुनील भोईर पहिली ट्रॉफी का त्या अंगामातली? यस, पहिली ट्रॉफी. ट्रॉफी जेव्हा जेव्हा मिळते ना तेव्हा संघाची ऊर्जा वाढते, ताकद वाढते. ओ डाऊन द ग्राउंड, मिडानवर चेंडू चाललाय. लॉंगॉनला सुनील येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे का सुनीलला माहिती नाही. हे खेळपट हा मैदान कसं आहे, थोडासा चढ उतार आहे, त्यामुळे थांबलेत. धावसंख्या 3. कारण का 16च्या सरासरी धावा करायच्या, तर पॉवर प्ले मध्ये धावा करणं फार गरजेचं आहे. बुम बुम नरेशने आज रनआउट झाला. एक चांगला कलाकार देखील आहे आपल्या समाजातील सुनील, नरेश, पिस्तौली गावचे. कोमल गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण, शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण, मिड विकेटला आपण पाहू शकता. वाईडिश लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑफ ला क्षेत्र, फुल टॉस, टर्न केलाय. 1 बाउंड चेंडू चालला या वेळेला सीमारच्या पार चौकार. आपण पाहू शकता 7. बॉबीने आक्रमणाला सुरुवात केली. कोमल राईट आर्म राऊंड कडे मारतो. स्ट्राईकला कृष्णा. फुल टॉस स्वीपच्या माध्यमातून पाठवलं चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 9. 16ची सरासरी आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. चेंडू बाकीत अजूनही आपण तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईकला आपण कृष्णा. फुल टॉस पूल केलाय. गॅप मधनं चेंडू चालला का पाहिजे. मयूर येतोय मैदानावर. बघा ना फुटबॉलचा प्रकार बघायला मिळाला, पण चेंडूला थांबवलंय. पिशिवलीचे पाठीराखे बघा सपोर्ट करतायत रेग्युलर संघ. स्वयं असतील, साहिल असतील, संजय असतील. मला वाटतं साहिल त्या रात्री झोपले नसतील, कारण काय मॅच गमावली त्यांनी. हातात तोंडाशाला विजय गमावला. असं वाटतं की लवकर जिंकतील सामना. धावा झाले धावफल कथ्याकडे पाहू शकता. धावाले धावफल कथ्याकडे पाहू शकता. यावेळेला 11 धावा झालेत. किशोर देखील येतात. आला असताना तर मॅच मध्ये मजा आली असते. अजूनही मॅच मध्ये मजा आहे. 18च्या सरसने धावा करायच्या आहेत. डॉट चेंडू येणारे 12 चेंडू 37 ची गरज आहे. चला फास्ट घ्या. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. सूर्य आपण बेहतर सूर्य अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घराकडे पलायन करतायत आणि अशा शांत वातावरणामध्ये चाललेली मेगा फायनलची मॅच पिसवली 40+ विपक्ष फडकेपाडा 40+. पिसवली मध्ये आपण आता पहिली ट्रॉफी जाईल या वर्षीची. आपण 2025च्या दुसऱ्या हंगामातली आणि फडकेपाड्यामध्ये दुसरी ट्रॉफी जाईल. क्या बात आहे. काल चॅम्पियनशिप पटकावली. आज जर इथून जिंकलात तर ट्रॉफी मिळणार आहे. रनर राहिले तरी दुसरी ट्रॉफी गावात जाणार आहे. म्हणजे मला वाटतं रेग्युलर संघाने जे केलं नाही ते आपण आता 40+चा संघ करतोय. चांगली कामगिरी केली आणि सतत चौथा सामना खेळतोय. बघा ना खेळाडून जरी ओमकार 40+चे पण ऊर्जा किती लावतायत बघा ना आजही. तर आपण नेहमी म्हणतो ना पैशासाठी नावासाठी ना आमच्या आपण तर भावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो आमच्या गावासाठी आणि गावासाठी ते क्रिकेट खेळतायत. बॉबी देखील थकलाय पण हार मानायला तयार नाहीये, कारण त्याला मध्ये लढायचंय. कारण संकट समय तुम्ही शत्रूवरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलास तरी इतिहास, हारलात तरी इतिहास. सुनील आलाय गोलंदाजी मार्ग शकला जितू. उंच गेलाय. झेल हवेमध्ये झेलची शक्यता आहे. सुनील आलाय.
प्रयत्न केले, ऐन मुमेंटला झेल सोडलाय. धावसंख्या धावफलकाकडे पाहू शकता 31. 11 चेंडू 36 ची गरज आहे. बघा थकान महसूस करता जितू देखील, पण आता डावखुरा, आपण आता बॅटर डावखुरा गोलंदाज म्हणजे आपण बघितले तर त्याच्यासाठी ते लेग स्टंपवर चेंडू पडतील. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बुम बुम नरेश, सुनील गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण आता बदलतं यावेळेला. ऑन साइडला शॉट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण बॅक स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षण मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन ऑफ साइडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सुनील, ओ चांगला चेंडू होता, बॅटची गडा घेऊन मागे सरकलाय. डॉट चेंडूची समाप्ती आहे. सुनीलला माहिती आहे ओव्हर पिच शॉट आपल्या चेंडू टाकला तर मग बॉबीच्या पट्ट्यात येईल चेंडू आणि तो पाठवून देईल मिड विकेट सीमरच्या पार. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल केले जाते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. समीकरण थोडंसं आता उघड होत चाललंय, कारण चेंडू बाकी अजून या षटकातील विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनीलने आतापर्यंत 2 चेंडू चांगले टाकले. लाईन आणि लेंथ खूप चांगली फेकले. त्याने मोठे फटके मारू देत नाही, कारण संध्याकाळचं वातावरण शांत झालंय, हवा बंद झालीय. पूल केलाय फ्लॅट सपाट. काय क्षेत्ररक्षण केलं बघा वाईडिस लॉंगरला. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर कोमलसाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त क्रिकेट. हेच तर 40 प्लसचं क्रिकेट आहे ना. जरी आम्ही 40 प्लस मध्ये गेलो म्हणजे आमचं क्रिकेट संपलं असं नाहीये. आमच्यामध्ये अजून एनर्जी, ऊर्जा आहे. आणि बाळाम दादा तुमच्यासारखे जेव्हा आपण त्या प्रेक्षक येतात ना, ग्रामस्थ येतात ना, खेळाडूंना मोटिवेट करतात, त्यामुळे त्यांची ऊर्जा अजून वाढते. ऊर्जा वाढवणे फार गरजेचं आहे. खाल्ल्याने ऊर्जा नाही वाढत, प्रोत्साहित केले तरी ऊर्जा वाढते. ओ एज बॅटर बाद. सुनीलला विकेट मिळालाय. त्यांना माहिती आहे की आपल्याला आपलं बक्षीस घ्यायचंय. नाही, सुनील भोईर नाही घेणार आहेत. काय घाबरू नका रणजित. सुनील भोईरवरती काय एवढा डोळा रणजित संतेचा. नाही असो, फक्त एन्जॉय मजा करतात, कारण हे सर्व क्रिकेटरना पहिल्या दूर झाले होते. रणजित संते पण आता 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र आले. हा एक परिवार झालाय. बाळाराम माळे आपण पहिले तर बाळाराम दादा, खरं कुणाकडे दुःख सुख असो सर्वजण त्याच्या घरी जाऊन त्याचं सात्वन करतात. आनंदाचा दिवस असला की आनंद देखील करतात आणि त्यामुळे एक मोठा परिवार झालाय 40 प्लसचा. गोलंदाजी मार्कवर सुनील, लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्कवर टाकला. मच्छिंद्रला आपण पाहू शकता. हो सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. संध्याकाळचं वातावरण आता शांत झालं आणि त्यामध्ये सुनीलचे स्विंग गोलंदाजी बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. संजय पाटील आलेत का नाही आमचे केडीएमसीचे कर्मचारी सपोर्ट करायला. रेग्युलरच्या संघामध्ये ते खेळत असतात. ओ सुरेख गोलंदाजी. फक्त सोडण्याचा काम करतो चेंडू. कोणत्या प्रकारचा स्पिन बघायला मिळत नाही. आता मात्र अंतिम षटकात धावावेत फक्त आणि फक्त आपण पाहिले तर 32 झाल्यात, म्हणजे अजून 35 ची गरज आहे. नाही आता सोपं नाहीये. चार मॅचेस खेळल्यात 40 प्लसचे खेळाडू किशोर. 4 मॅचेस खेळतात म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. सतत खेळतात, स्टॅमिना खेळतात, जुना स्टॅमिना आहे. गोलंदाजी देखील करतात. नाही किशोर हल्लीच्या पोरांना पहिला बघता जाताना कुठे चायनीजची गाडी दिसते, पिझ्झा हट कुठं दिसतं बघा. फास्ट फूड जास्त खातात. हो पंच यावेळेला लाईन बघतायत, वाईट चिकून करतात. गुड डिसिजन एजी. धावस संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. 34 ची गरज आहे अजून. इथून 6 चेंडू. निलेश, ओ फुलर लेन चा चेंडू होता. बॅट अँड पॅड बंद निघून गेलाय. बॉबी थोडेसे नाराज होतात कारण थकल्यात भरपूर. मी तर म्हणे लढल्यात तुम्ही मैदानात तो महत्वाचा आहे. थकल्यात पण लढतायत. इतिहास नेहमी आपण बघतो
लढले कसे त्याला महत्व देतो. चेंडू यावेळेला पंच वाईड चिकून करतायत. निलेश कदाचित दबावाखाली गोलंदाजी करतोय. आता दबाव काय, धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 34. नाही बाळाराम दादा बसलेत म्हणून काय व्यासपीठावर. नाही त्यांनी तर तुम्हाला पारितोषिक लावलंय. ओ पुन्हा एकदा आपण आता सोडून दिलाय चेंडू. आता फक्त औपचारिकता पूर्ण करायचे. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आपण बोलले तर 4 चेंडू बाकेत. बाळाराम दादा आता तो इतिहास सांगायला गेलो तर आणखीन गोलंदाज वाईट चेंडू फेकल. इतिहास नकोय. एका विकेटसाठी 500 रुपये. ओ फ्लिक केलाय, जेलची शक्यता आहे. मयूर आले, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. ची गरज आहे. चेंडू फक्त आणि फक्त काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. औपचारिकता पूर्ण करायची. ओ पुन्हा एकदा टायमिंग बेमिसाल, षटकार. थँक्यू डिझेम. 40 धावा झाल्यात. नाही पहिल्या षटकात जर धावा आल्या असेल तर कदाचित हे लक्षापर्यंत पोहोचतात. अजूनही आपण तर खूप चांगली बॅटिंग होते. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा बोला ना दादा. क्या बात आहे. बघा बाळाराम माळी यांच्याकडून कृष्णासाठी 11 रुपयाचं कॅश प्राइज आले. 1100 रुपयाचं कॅश प्राइज आलेले. तर टाळ्या होऊन जाते बाळाराम माळीसाठी. बघा आमच्या संघाविरुद्ध चांगले खेळतात असं नाही, या स्पर्धेत चांगले खेळतात त्याबद्दल 1100 रुपयाचं पारितोषिक. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. पैसे दादा सर्वांकडे जाऊ, संपवण्याची दानत पाहिजे. क्या बात आहे, संपवण्याची दानत पाहिजे. बघा टाटाचा पैसा, चौकार. क्या बात आहे. आता कृष्णा मला वाटतं 100पेक्षा जास्त धावा झाले असतील त्याच्या. 1 मिनिट डीजे मास्टर. 125 धावा झाल्या कृष्णा आणि टाळ्या होऊन या स्पर्धेमध्ये. कृष्णा जरा बॅट दाखवा सर्वांना. अभिनंदन. बाळाराम माळे यांच्याकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला मिळणार आहे. क्या बात आहे. नाही जबरदस्त. थकलाय पण लढतोय. कोमलचे आमच्याकडे नंतर येतील पण हे कृष्णासाठी पारितोषिक आहे. ओ अजून एक खोदून काढलाय चेंडू. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. या वेळेला चेंडू सीमापार जातोय, गपायचाय. आणि अशा तऱ्हेने आपण तर इथे मात्र आपण बघितलं धावा झाल्या धाव फलकावरती तब्बल 2 ने पुढे सरकल्यात. धावा झाल्या धाव फलकावरती आपण 50. बघा जवळ जवळ हा सामना ना 17 धावांनी गमावला. पण पहिल्या षटकाचा सामना आला, आपण तर धावा आल्या असता तर कदाचित इथून सामना जिंकता आला असं पण कौतुक करेल. आपण बघितलं फडकेपणा संघाचं आज ट्रॉफी पुन्हा एकदा मिळेल आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपण तर पिसवली 40+. यस डीजे.